नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे श्रीकला सुशीला आत्याला स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही माझ्या रात्री रूममध्ये म्हणजे तिला चोरी करता येईल. इन शॉर्ट यो तिचा प्लॅन होता. इंदूच्या बरोबर इंदू तर तिला रंग्यात पकडेल, जाब विचारेल. त्याच्याबरोबर मोठ्या बाई तिथे येणार आहेत आणि त्यानंतर जो तमाशा आणि ट्विस्ट येणार आहे ना तो बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. श्रीकला शेवट मोठ्या बाईंच्या प्लॅनमध्ये फसणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे श्रीकला तिच्या विचारात असते की या आनंदीच्या रूममधून मी पैसे कसे काय चोरू ज्यामुळे कोणाला माझ्यावरती संशय येणार नाही. तेवढ्यात तिथे सुशीला आत्या येतात आणि म्हणतात, काय ग तुझं लक्ष कुठं आहे? दूध आता ओरतू गेलं असतं ना. तेव्हा ती म्हणते, काय नाही का त्या, मला थोडं असं जीव घाबरल्यासारखं होतं. तेव्हा ते म्हणतात, काय झालं, काही पाहिजे का तुला? जे असेल ते तुम्हाला सांगू शकते. तेव्हा श्रीकला म्हणते, खरं म्हटलं तर आत्या आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये झोपायला येणार का? कसं आहे माहितीये का, एकटं झोपताना मला कसं तरी होतं, कोणी बरोबर असलं ना तर मला थोडं छान वाटेल. तेव्हा सुशीला आत्या म्हणतात, अगं तुला आजच तुझ्या रूममध्ये यायचं आहे का? आज कसं म्हटलं तर नारायणी घरामध्ये नाही आहे ना, ते दोघं देवदर्शनाला गेले आहेत म्हणून नारायणीने मला रायाबरोबर झोपायला सांगितलं आहे. त्याच्याचमुळे आज जमणार नाही. हवं असेल तर मी उद्या येते. तेव्हा श्रीकला म्हणते, नाही ना आत्या, तुम्ही आजच माझ्या रूममध्ये या ना, मला तुमची खूप गरज आहे. तेव्हा ते म्हणतात, एक काम करू का, मी करिश्माला सांगते तुझ्या रूममध्ये येऊन झोपायला. तेव्हा श्रीकला म्हणते, नाही हो, मी कशी दोन जीवांची आहे ना, जर मला काही लागलं तर तुम्ही असल्या तर कसं लगेच काही देऊ शकता. आणि तसंही करिश्मा आत्ताच जेलमधून आली आहे, तिला थोड्या आरामाची गरज आहे. तिच्याकडून अशी दगदग करणारी कामं आपल्याकडून काही होणार नाही ना. तेव्हा सुशीला आत्या म्हणतात, अगं ठीक आहे, पण तरी सुद्धा आजच्या दिवस ॲडजस्ट कर, मी उद्यापासून येते ना. तेव्हा श्रीकला म्हणते, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सांगा मोठ्या बाईंना रायाच्या बरोबर झोपायला आणि तुम्ही माझ्याजवळ या ना प्लीज. तुम्ही माझ्या आईसारखे आहेत. कसं आहे, मोठ्या बाईंना मी डायरेक्टली बोलू शकत नाही ना, त्या कशा मला सासूसारख्या वाटतात, पण तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहेत आणि आईकडे तर आपण हक्काने मागू शकतो ना. म्हणून प्लीज एकदा माझी सिच्युएशन समजून घ्या ना आणि माझ्याजवळ झोपायला या ना. तेव्हा सुशीला आत्या म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. आता जर तुम्हाला आईच मानलं आहे तर तुझ्यासाठी मी नक्कीच येईल, पण पहिले मला मोठ्या बाईंना सांगायला लागेल आणि ते मला हाक सुद्धा मारतो, त्या जरा मी जाऊन येते. श्रीकला हे सगळं करून खूप खुश झालेली असते. तेव्हा ती म्हणते, या घरातली लोक किती बावळट आहेत ना, इमोशनल ब्लॅकमेल केलं की सगळेजण आपापल्या तालावरती नाचायला लागतात आणि हेच तर माझ्यासाठी मोक्याचं पडलं आहे. आत्ता खरी रात्री मजा येणार आहे. ती खूप खुश झालेली असते. थोड्या वेळानंतर सुशीला त्या गाढ झोपलेल्या असतात. तेवढ्या श्रीकला स्वतःहून उठते, लगेच अलगदपणे दार ओपन करते आणि ती त्या रूमच्या बाहेर जात असते. पहिले ती एकदा मागे वळून बघते की सुशीला त्या जाग्या तर नाही ना, पण त्या गाढ झोपेमध्ये असतात. ते बघता लगेच श्रीकला मोठ्या बाईंच्या रूमच्या जवळ जाते, पण तिच्याकडून दार काही ओपन होत नसतं. तेव्हा ती विचार करते की मोठ्या बाई गेल्या तर नाही ना, म्हणजे त्या राहायच्या रूममध्ये असतील की इथेच असतील, काही समजायला मार्ग नाही आहे. ती पुन्हा जोर लावून ते दार ओपन करते आणि जसं दार उघडतं ती लगेच टॉर्च ऑन करते आणि अलगदपणे मोठ्या बाईंच्या ड्रॉवरच्या जवळ जाते, पण ते ड्रॉवर काही उघडत नसतं. म्हणून ती लगेच तिथला डबा ओपन करते आणि त्यामधून चाव्या काढते. जसे ती चाव्याने ड्रॉवर खोलते, तिच्या हातामध्ये ते एन्व्हलप लागतं आणि ती एन्व्हलप खोलायला जाईल तर तिच्या हातामध्ये विटा लागलेल्या असतात. ते बघता श्रीकलाच्या पायाखालची जमीन चालते की याच्यामध्ये ह्या विटा कशा, आणि तेवढ्यात लाईट ऑन होतात. तेव्हा इंदू विचारते, काय ग तू इथे काय करते, तेही एवढ्या रात्री? तेव्हा ती म्हणते, काय नाही मी तर. तेव्हा इंदू म्हणते, काय ग असं मोठ्या बाईंच्या रूममध्ये येणं आणि त्याही न असताना हे काही योग्य वाटत नाही. तेव्हा ती म्हणते, मला ना एक थोडं काम होतं म्हणून मी इथे आली होती. तेव्हा इंदू म्हणायला लागते, काय काम होतं? तुला माहिती आहे ना, असं कोणी नसताना त्याच्या रूममध्ये येणं आणि असं उचलणं आणि कोणती गोष्टीला हात लावणं याला काय बोलतात याचा तुला चांगलाच अर्थ माहिती असेल ना. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात, काय चाललंय इथे माझ्या रूममध्ये एवढ्या रात्री तुम्ही दोघी काय करताय? तेव्हा इंदू म्हणते, मोठ्या बाई ही तुम्ही नसताना तुमच्या रूममध्ये. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, गप्परा,
तुला मी काय विचारलं का? नाही ना? मग तोंड जास्त चालवायचं नाही. तू सांग श्रीकला, तू इथे काय करत होती? तेव्हा श्रीकला सांगायला लागते, मला ना तुमच्या रूममधून आवाज आला आणि तोच आवाज घेऊन मी इथे आली, तर बघते तर काय हे ड्रॉवर ओपन होतं आणि खाली हा एनव्हलप पडलेला होता. तेव्हा इंदू म्हणते, तुला वाटत नाही का ग, तू जरा जास्तच खोटं बोलते. तेव्हा ती म्हणते, मी कुठं खोटं बोलते मोठ्या बाई, जे घडलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. मी हे ओपन करून बघितलं तर याच्यामध्ये मला अशी दगड दिसले. तेव्हा इंदू म्हणते, खरं का? पण एखादी वस्तू खाली पडली असेल तर ती डायरेक्ट उचलून ठेवावी ना, आपण त्याला असं उघडून का बघते? एवढं उघडघाल करायची तुला गरज नव्हती. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, अगं तू गप्प राहा ग, तुला कोण सांगितलं हे तोंड चालवायला? आता तुझी तर सवयच झाली आहे सतत श्रीकलावरती आरोप करायची. आता ती इथे तिला आवाज आला म्हणून आली ना, ती काय मुद्दाम इथे येईल का? काय ग श्रीकला, तू ठीक तर आहेस ना? तुला काही लागलं बघलं तर नाही ना? तेव्हा इंदूला मोठ्या बाईंचं वागणं काही समजतच नसतं की हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, नाही नाही मोठ्या बाई, मला काही लागलं नाही. तेव्हा ते म्हणतात, तू 2 जीवांची आहे म्हणून तुला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. उगाच असं इकडे तिकडे फिरणं करू नको ग बाळा, तुला लागलं तर कसं होईल? काय ग तू काय माझ्याकडे डोळे वाटारे करून बघ, त्यांनी घेतून तुला सांगितलं ना माझ्या रूम मध्ये यायचं नाही. इंदू जेव्हा रूमच्या बाहेर येते तेव्हा ती सगळ्या गोष्टींचा विचार करते की मोठ्या बाईंच्या बाबतीत काही झालं तर नसेल ना, या श्रीकलाने पुन्हा त्यांना काही पाजून त्यांच्या बाजूने तर वळवलं नसेल ना. मला शोधणं गरजेचंच आहे की या श्रीकलाच्या रूम मध्ये नेमकं आहे तरी काय, ज्यामुळे ती सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेते. ती लगेच श्रीकलाच्या रूमकडे जायला लागलेलीच असते. तेवढ्यात तिथे अधोक्षज येतो आणि म्हणायला, ते काय ग, तू कुठे चालली आहे? इकडे तर श्रीकलाचं रूम आहे, तू मला सांग ना. आपलं रूम खाली आहे तरी तू वर काय करते? तेव्हा ती म्हणते, अरे सॉरी, मी जरा झोपेतच होती आणि मला समजलंच नाही की हे श्रीकलाचं रूम आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, चल आपल्याला आपल्या रूम मध्ये जायला पाहिजे. अधोक्षज हात पकडून तिला तिथून घेऊन जातो. इकडे मोठ्या बाई म्हणत असते, त्या इंदूचं ते सवयच झाली आहे तुझ्यावरती सतत आरोप करायची, पण तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. तुला काही लागलं तर नाही ना? जर लागलं असेल तर आपण दवाखान्यात जाऊ. तेव्हा ती म्हणते, नाही मोठ्या बाई, पण मला हे प्रश्न पडला आहे, याच्यामध्ये दगड कसं? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, हे सगळं मीच केलं आहे चोरांना फसवण्यासाठी. तसंही गेल्या वेळेला चोरी झाली होती ना, त्याच्याचमुळे मी हे सगळं केलं, अजून काही नाही. पण तू अशी इकडे तिकडे फिरत जाऊ नको. मी एक काम करते, तुला स्वतःहून रूम मध्ये ठेवते. थांब जरा, पहिले हे जे आहे ना ते मला या ड्रॉवर मध्ये ठेवू दे, म्हणजे कसं चोरांना आपल्याला फसवता येईल ना. ती लगेच त्या गोष्टी ठेवते आणि श्रीकला स्वतःच्या बरोबर घेऊन जात असते. तेव्हा ती म्हणते, श्रीकला आता तू आराम कर आणि इकडे तिकडे फिरू नको ग, रात्रीचा वेळ आहे, तू 2 जीवांची आहे, तुला स्वतःची काळजी करायला पाहिजे. श्रीकला लगेच रूम मध्ये जात असताना विचार करायला लागते. मोठ्या बाई दार बंद करतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा श्रीकला विचार करते, आज हिने मला रेड हँडेड पकडलं तरी सुद्धा हिने काहीच केलं नाही. खरंच या सासू सुनेमध्ये फूट तर पडली नाही ना, ज्यामुळे ही आनंदी माझी बाजू घेत आहे. नेमकं हे प्रकरण काय, मला खरंच काही कळत नाही आहे. कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही, सगळ्या गोष्टीचा भुगा झाला आहे. हे सगळं मोठ्या बाई लांबून बघत असतात की फायनली आपला प्लॅन आता सक्सेसफुल होत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या बाई इंदूला भेटतात आणि म्हणायला लागतात, बघ माझी ऍक्टिंग किती भारी होती ना, तू ही 2 मिनिटासाठी घाबरून गेली ना की मी एवढी भारी ऍक्टिंग केली आणि तुलाही समजलं नाही ना. तेव्हा ती म्हणते, हो मोठ्या बाई, पण आपण तिला रंगेहात पकडलं होतं, पण तरी सुद्धा तुम्ही ही संधी का घालवली हो? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, खरं म्हटलं तर मला सुद्धा ही संधी घालवायची नव्हती, पण जर आपण रात्रीच्या वेळी तमाशा केला असता ना, तर त्या श्रीकलाने रडून रडून सगळ्यांसमोर असं दाखवलं असतं की सासू सुना पुन्हा माझ्या विरुद्ध कटकारस्थान करतात आणि तुला तर माहिती आहे व्यंकू महाराष्ट्र तिचंच ऐकलं असतं. म्हणून तर आता मी फक्त तिला माझ्या ताब्यामध्ये करण्यासाठी हा सगळा बनाव रचला आहे. आणि तसंही आपलं कुठं नुकसान झालं आहे, यावेळेला तिच्या हाती पैसेच लागले नाही, म्हणजे तिचा पुरता पचका झाला आहे. आता ती पैशांसाठी पुन्हा प्रयत्न करेल आणि जेव्हा ती प्रयत्न
प्रयत्न करेल ना तेव्हा आपल्याला तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. ती कोणाची सूत्रधार आहे हे आपल्याला समजणं नक्कीच गरजेचं आहे की ती कोणासाठी काम करते, की तिच्या मागे कोण आहे. याच्यासाठी आपल्याला तिच्यावरती बारीक वॉच ठेवायचा आहे आणि हे सगळं करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून तर मी तुला सांगते तिच्यावरती आता बारीक लक्ष ठेव आणि तिच्या ना पाठलाग करायला सुरुवात कर. दुसरीकडे पोपटराव इकडे श्रीकलाला कॉल करतात आणि म्हणायला लागतात, काय ग श्रीकला, काम झालं का? तेव्हा ती म्हणते, नाही ना, मी रात्री त्या आनंदीच्या रूममध्ये गेली होती आणि पैसे चोरायचाही प्रयत्न केला, पण त्या पैशांच्या एन्व्हलपमध्ये तिने दगड ठेवली होती. खरं म्हणजे ती खूप चाप्टर निघाली. तेव्हा तो म्हणतो, तुला काही ती साधी सुधी वाटली आहे का? म्हणजे आजचा सुद्धा तू पैशाचं काही केलं नाही ना? तेव्हा ती म्हणते, बाबा मी प्रयत्न तर करते ना, पण अजून सुद्धा पैशाची जुळं होत नाही, मी काय करू? तेव्हा ते म्हणतात, तो जो गुलाब आहे ना तो माझ्या डोक्यावरती नाचतोय आणि त्याने उद्या सकाळ जर मला जेलमध्ये नेलं तर कोणाकडे बघून जगशील ग? तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा, मी काही ना काही नक्कीच प्रयत्न करेल की तुम्हाला पैसे मिळवायचे, पण त्यासाठी मला एक प्लॅन आला आहे. तुम्ही एक काम करा, त्या गुलाबला बोलून घ्या, मी सुद्धा तिकडे येते, आपण काहीतरी बोलणं करू. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे मी त्याला बोलवतो. तेव्हा ती म्हणते, मी सुद्धा येते, तुम्ही जरा बॅनिंग करा. तेव्हा ते विचार करायला लागतात, ही काय येणार आहे, नेमकं हिच्या डोक्यामध्ये काय षडयंत्र चालले हे समजणं गरजेचं आहे. दुसरीकडे शकुंतला काकी इकडे बाळासाठी टोपरं विणत असतात. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणाले, ते आई हे तुम्ही बाळासाठी करताय ना? तेव्हा ते म्हणतात, हो मी बाळासाठीच करते आणि तसंही तुझ्या बाळाचे तर सगळ्यांनी लाड करायलाच पाहिजेत ना? तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर हे सगळं आईनेच करतात ना, पण तुम्हाला सांगू का, काल रात्री मला एक स्वप्न पडलं आहे. तेव्हा ते विचारतात, काय स्वप्न पडलं बाळा, जे काही असेल तू सांग ना. तेव्हा ती म्हणते, रात्री स्वप्नामध्ये मला गणपती बाप्पा दिसले, मग मला असं वाटते शेळकेवाडीमध्ये जे गणपतीचं मंदिर आहे मी जरा तिथे पाया पडून येऊ का? तेव्हा ते म्हणतात, अगं पण आज हे सुद्धा घरी नाही, नारायणी आणि जावई बापू सुद्धा बाहेर गेले आहेत, एक काम करते का, मी तुझ्या बरोबर येते. तेव्हा श्रीकला म्हणते, नको आई, तुमची तब्येत तशी वरच्यावर खराब असते आणि तुम्हाला एवढी दगदग करायची गरज नाही, मी येते ना जाऊन. तेवढ्यात शकुंतला की म्हणतात, नको ग, तू 2 जीवांचे आहेस, तुला एकटं पाठवणं मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा श्रीकला म्हणते, नको नाही, मी जाते ना हो. मी नाही जाणार मग कोण जाईल, माझी इच्छा आहे तर मला जाऊन येऊ दे ना. तेवढ्यात तिथे इंदू येते आणि म्हणायला लागते, मी हिच्या बरोबर गेली तर चालेल का? तेव्हा श्रीकलाला काही समजत नसतं की ही कशी काय माझी बाजू घेते, नेमकं हे प्रकरण तरी काय आहे. तेव्हा इंदू खूप खुश होऊन श्रीकलाकडे खूप आनंदाने बघत असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. दुसरीकडे मोठ्या बाई इकडे श्रीकला रूम मध्ये जातात आणि एक एक करून सगळ्या गोष्टींची धडती घेत असतात. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि म्हणायला लागतात, मोठ्या बाई तुम्ही इथे काय करताय? तेव्हा मोठ्या बाईंच्या पायाखालची जमीनच हललेली असते की आता आपण काय उत्तर द्यायचं. दुसरीकडे इंदू आणि श्रीकला दोघे घराबाहेर निघतात. तेवढ्यात इंदू नाटक करायला लागते, अगं श्रीकला, मला एक महत्वाचा मेसेज आला आहे, मला शाळेत जाणं खूप अर्जंट आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. ती लगेच तिच्या कामासाठी बाहेर निघत असते. इंदू बाजूला लपते आणि विचार करायला लागते की आता तू कोणाला भेटायला जाते आणि तुझ्या मागचा मास्टर माइंड कोण आहे ना हे मला शोधणं गरजेचं आहे. आज तर मी सगळं शोधून काढेल म्हणजे काढेल. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता इंदू श्रीकलाच्या मार्गावरती तर थांबली आहे, पण श्रीकला खरंच तिच्या हाती लागेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.